नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्याकरणाविषयी. मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये बरेच प्रकार आहेत. व्याकरणामध्ये काय म्हणतात प्रकार अनेक आहेत, काळानुसार प्रकार आहेत. तर आपण आजचा प्रकार कोणता पाहणार आहोत? समासाचे प्रकार. म्हणजे मराठी व्याकरणामध्ये समास कसा ओळखायचा. बऱ्याच स्पर्धा परीक्षेला असा बहुधा प्रश्न विचारलेला असतो, या प्रश्नामधील समास कोणता आहे ओळखा. तर आता आपण सुरुवातीला समासाचे प्रकार पाहू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समासाचे प्रकार पाहणार आहोत. तर बघा, पहिला प्रकार काय आहे? अव्ययीभव समास. या समासामध्ये काय असते? पहिला शब्द हा अत्यंत महत्वाचा असतो. पहिला शब्द हा अत्यंत महत्वाचा असतो, त्याला अव्ययीभव समास असे म्हणतात. म्हणजे राम श्याम, म्हणजे वाक्यामध्ये राम श्याम असे शब्द दिलेले असते, म्हणजे तो अव्ययीभव समास. म्हणजे त्या समास ओळखत असताना सुरुवातीला अव्ययीभव समास कशा प्रकारे आहे, आपण हे कसं लक्षात ठेवायचं की पहिल्या शब्दाला जास्तीत जास्त महत्व, म्हणजे पहिल्या शब्दावर बाकीच्या गोष्टी अवलंबून. म्हणजे राम आंबा खातो, तर राम हा अव्ययीभव समास आहे. म्हणून अव्ययीभव समास कशा प्रकारे, ज्या समासामध्ये पहिला शब्दाला जास्त महत्वाचे मुख्य स्थान असतं, तो समास कोणता? अव्ययीभव समास. तत्पुरुषी समास म्हणजे ज्या शब्दाला दुय्यम स्थान असते, म्हणजे दुसरे पद हे अत्यंत महत्वाचे असते, त्याला काय म्हणतात? तत्पुरुषी समास असे म्हणतात. तत्पुरुषी समास हा म्हणजे दुसऱ्या शब्दाला दुसरे पद हे अत्यंत महत्वाचे असते, त्याला तत्पुरुषी समास असे म्हणतात. दुसरे पदाला जास्त महत्व, याच्या व्याख्या पण बघणार आहोत आपण सुरुवातीला. म्हणजे समास कशा प्रकारे ओळखायचा हे पहा. तर द्वंद्व समास म्हणजे द्वंद्व समास म्हणजे त्याच्या शब्दामध्येच अर्थ आहे दोन शब्दांना, म्हणजे दोन शब्दामध्ये मुख्य प्रमाणात म्हणजे मुख्य दोन शब्दाला स्थान दिलेले आहे, तो समास म्हणजे द्वंद्व समास असं होय. आणि बहुब्रीही समास म्हणजे काय? बहुव्रीही समास म्हणजे काय? तर दोन्ही शब्दाला, म्हणजे वाक्यामध्ये दोन्ही शब्दाला जे मुख्य दोन शब्द आहेत, त्या दोन्ही शब्दाला काहीच स्थान नाहीये, त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. तर आता आपण सिक्वेन्स नुसार अव्ययीभव समासाची व्याख्या बघूया. ह्या चारही पण समासाची व्याख्या बघूया. तर आपण व्याख्या बघूया. तर बघा, व्याख्येत काय सांगितलेले, व्याख्या बघूया आपण. अव्ययीभव समासाची व्याख्या काय आहे? ज्या समासात पहिला शब्द हा मुख्य असतो त्यास काय म्हणायचं? म्हणजे उदाहरण देत असताना, म्हणजे अव्ययीभव समास ओळखा सांगितलेला असताना आपल्याला सगळ्यात जास्त पूर्ण वाक्य वाचलं की पहिला शब्द हा मुख्य असतो. पहिला शब्द म्हणजे कसं, राम आंबा खातो, तर त्याच्यातला मुख्य कोण आहे? राम आहे. तर राम आंबा खातो हा मुख्य आहे. तर बघा मग तो काय असेल? अव्ययीभव समास असेल. तर बघा, तत्पुरुष समास कशाला म्हणतात? ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे आपण सुरुवातीला अव्ययीभव जे उदाहरण घेतलं तेच, राम आंबा खातो, तर मग याच्यामध्ये काय दुसरे पद सांगितलेले. तत्पुरुषी समासात काय सांगितले? दुसरे पद सांगितलेले, म्हणून त्याच्यामध्ये काय येईल? आंबा हा तत्पुरुषी समास असेल. म्हणजे कसल्याही प्रकारचं वाक्य दिलं असतं आपल्याला, म्हणजे अव्ययीभव जर समास होता, म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय करायचं? ज्या समासामध्ये पहिला शब्द, म्हणजे त्या वाक्यामध्ये सुरुवातीला जो पहिला शब्द दिलेला आहे तो मुख्य असतो, त्यास अव्ययीभव समास असे म्हणतात. आणि तत्पुरुषी समास म्हणजे दुसरे स्थान, म्हणजे वाक्यामध्ये ज्या गोष्टीला दुसरे स्थान आहे त्याला तत्पुरुषी समास असे म्हणतात. तर मग आपण म्हणजे आता आपल्याला कसाही क्वेश्चन येऊ द्या परीक्षेमध्ये, तर आपल्याला अव्ययीभव समास कशा प्रकारे ओळखायचा आणि तत्पुरुषी समास कशा प्रकारे ओळखायचा. म्हणजे अव्ययीभव समासामध्ये काय असतं? पहिला शब्द मुख्य असतो, म्हणजे पहिला शब्द हा मुख्य असतो, म्हणून पहिला शब्द
शब्दाचा अर्थ कसलाही विचार न करता आपण तो त्याला अव्ययीभाव समास असं म्हणतो. तर मग तत्पुरुषी समासावर वाक्य विचारलेलं असतं, म्हणजे व्याख्या त्यावेळेस लक्षात ठेवायची. काय दुसरे पद महत्वाचे असते त्यास काय तत्पुरुषी समास असे म्हणतात. तर आपण तिसऱ्या समासाची व्याख्या, द्वंद्व समास. ज्या समासातील दोन्ही शब्द अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्यात द्वंद्व समास. म्हणजे जे दोन्ही शब्द आपल्याला वाक्यामध्ये दिलेले आहेत त्या दोन्ही शब्दाचे समान अर्थदृष्ट्या, म्हणजे आपल्या मतानुसार अर्थदृष्ट्या त्या शब्दाची तुलना ही समप्रमाणात असते त्याला काय द्वंद्व समास असे म्हणतात. म्हणजे दोन शब्दाची तुलना ही अर्थदृष्ट्या एक समान आहे त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. तर आपलं शेवटचं काय आहे, बहुव्रीही समास. तर बघा ह्या समासामध्ये काय, हे पूर्ण प्रकार ह्या तिन्ही समासापेक्षा वेगळे आहे. याच्यामध्ये काय आहे, ज्या समासात कोणतेही पद महत्वाचे नसून त्या समासात ज्या समासामध्ये कोणतेच पद महत्वाचे नसून वेगळाच असा अर्थ निघतो. म्हणजे चक्रधर नाव कसं आहे, बहुव्रीही समास. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही शब्दाचा म्हणजे अर्थ लागत नाही, तिसऱ्याच प्रकारचा अर्थ निघतो. चक्र वेगळं, पाणी वेगळं, धर वेगळं. म्हणून ह्या चक्रपाणी या शब्दाचा पूर्ण अर्थ म्हणजे तो कोणत्या समासामध्ये चक्रपाणी हा शब्द येईल, तर बहुव्रीही समास. म्हणजे तिन्ही शब्द वेगळे, चक्र वेगळं, धर वेगळं, पाणी वेगळं. तर त्याच्यामध्ये कोणता समास होईल, बहुव्रीही समास होईल. हा समास हा बऱ्याच ठिकाणी असतो, मात्र याचा अर्थ हा वेगळ्या प्रकारचा. म्हणजे ज्या शब्दाची 4-5 वाक्य म्हणजे 4-5 अक्षरामध्ये विभागणी होऊन त्याचा एक शब्द पूर्ण तयार होतो, तो बहुव्रीही समास. म्हणजे त्याचा तो समास कोणताही शब्द त्याच्यामध्ये महत्वाचा नसतो, फक्त त्याचा जो काही अर्थ आहे तो जास्त महत्वाचा असतो. अशा समासाला काय बहुव्रीही समास. असेच जर नवनवीन समासाविषयी किंवा मराठी व्याकरणाविषयी व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.